सरकारने सोयाबीनला हमीभाव देत खरेदी केंद्र सुरू केलं होतं। या ठिकाणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच सोयाबीन विक्री करता येणार होती। मात्र जालन्यात हमीभावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट सातबारा उतारा, खोटा पीक पेरा जोडून शासनाची जवळपास 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी काय कारवाई केली जाणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जालन्यात हमी भावात सोयाबीन विक्री करण्यासाठी बनावट सातबारा उतारे आणि खोटा पीक पेरा जोडून जवळपास शासनाची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। जालन्यातील आणवा येथील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेनं 2093 क्विंटल सोयाबीन हमी भावात विकण्यासाठी बनावट सातबारा उतारे, खोटा पीक पेरा जोडून शासनाची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलेलं आहे। या प्रकरणी जालन्यातील पारत पोलीस ठाण्यामध्ये सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संस्थेनं 2024 आणि 25 मध्ये जवळपास 39,000 क्विंटल सोयाबीन खरेदी केली। त्यापैकी जवळपास 2093 क्विंटल सोयाबीन जास्तीच्या सोयाबीन पीक पेऱ्याची नोंद करून हा अपहार केल्याचं प्रथमदर्शनी जे आहे ते उघडकीस येताना पाहायला मिळतंय। या प्रकरणी जालन्याचे पणन अधिकारी जे आहे विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून जालन्यातील पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र त्यांनी फिर्याद दिल्यानंतर पारत पोलिसांकडून या गुन्ह्याचा जो तपास सुरू करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।